हाय मित्रांनो, माझं नाव युवराज नात्र. आपलं कोकणी युवराज यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे. तर आज 19 तारीख आहे, 19 एप्रिल म्हणजे अक्षय तृतीया. तर त्यानिमित्ताने आपल्या गावामध्ये जत्रा उत्सव असतो. आपले बाजूच गाव म्हणजे शिरोली गावची आई महामाई देवी आणि आपल्या गावची आई काळगाई देवी ह्या दोघी बहिणी आहेत. त्यांचा पालखी भेट सोहळा पण होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बनवून हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता अजून पालखी आली नाही, मी पण चाललो तिथे वरती स्थानेवरती चाललो आहे. तर मित्रांनो, आता दोन साईडची पालखी येतात. ह्या साईडून शिरोली गावची येते आणि या साईडून आपल्या रुपी गावची येते आणि या साईडला ग्रामस्थ बसले अजून येणार आहेत ग्रामस्थ. आणि इथे स्थान आहे, तिथे आपली ओट्या वगैरे भरणार आहेत आणि दोन पालख्यांची इथे भेट होणार आहे. ते पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. त्यासाठी शिरोली गावची येते आणि या साईडला आपला रुपी गावची पालखी येते. पुढे व्हिडिओ बघत राहा. फुल आम्हाला पालखी वगैरे नाचवतात वगैरे ते बघा व्हिडिओ. पालखी स्थानेवरती बसते. आता बाबा तुम्हाला तुला इकडे पण आहे का? कशाला ती लवकर एवढी आणला? काय जाऊ दे भाड्याची नाही ती, भाड्याची नाही गरम पण दिसत आहे. संभाळ करते
आणि दोन्ही बहिणी बाई माझी आई अक्षय तृतीयेच्या संमेलनला या पण 5,000 दासमान कर कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे. जगदीश पैसे दे सर्व काय तू बाई माझ्या आईशी तू पद्मावंती देवी तशीच बाई माझ्या आईशी वर्षाच्या रिवाजाप्रमाणे बाई माझ्या आईशी तू बाई माझ्या आईशी अक्षय तृतीच्या बाई माझ्या आईशी आज बाई माझ्या आईशी तुझ्या बहिणीला बाई माझ्या आईशी भेटण्याकरता आलेल्या आहेस तशीच बाई माझ्या आईशी रंगाच्या रंगान सोब्याच्या सोब्यान बाई माझ्या आईशी जसाच परण बाई माझ्या आईशी चतुर्शी मे 16 गावात सांभाळाव तसाच बाई माझी आईशी आज बाई माझी आईशी सालाबत प्रमाणे बाई माझी आईशी तुझ्या ज्या ज्या भक्तांनी वट्या बघल्या त्या भक्तांना बाई माझी आईशी सुखाचा संभाळ करतेस तसाच बाई माझी आईशी भागणे वारणकर बाई माझी आईशी एकांतर बाई माझी आईशी ज्या भक्तांनी बाई माझी आईशी तुझ्या वट्या भरलेल्या आहेत त्या भक्तांच्या बाई माझी आईशी ज्या ज्या काही इच्छा असतील. मित्रांनो वट्टे वगैरे भरून झाल्याने आता पालखीचे पाय वगैरे पडतात मग त्याच्यानंतरला पालखी राहील मंदिरामध्ये. पालखी बाहेर काढणे आता मंदिरामध्ये चालले पालखी दोन्ही पालख्या बाहेर काढणे आता मंदिरामध्ये जाऊन आता पालखी वगैरे नाचवते पुढे व्हिडिओ बघा तुम्ही. पालखी मंदिरामध्ये आले येतात पालखी.
आज या रुखी गावामध्ये ग्राम विकास मंडळ रुखी यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी जत्रोत्सव सुरू होतो। त्याचबरोबर या जत्रोत्सवासाठी आमच्या सेरवली गावातून आमच्या मामाई देवीची पालखी या ठिकाणी इथे येते। ती आणण्यासाठी या गावातील मंडळी आम्हाला ह्या रुखी गावाच्या कालकाय देवीची ती बहीण, ही मोठी बहीण आणि आमची देवी छोटी लहान बहीण, तर ते प्रत्येक वेळेला प्रत्येक वर्षाने एकदा आणि वर्षातून 3 वेळा तिचं माहेर पण करते। एक तर ज्या वेळेस दिवाळी असते, दिवाळीच्या दिवशी माघारी येतो, त्याचबरोबर अक्षय तृतीयेला माघारी येतो आणि ज्या वेळेस आम्हाला लावणीची सुरुवात होते त्या लावणीच्या सुरुवातीला सुद्धा माघारी येतो आणि त्यावेळेला हे माहेरपण ही मंडळी ह्या रुखी गावातली मंडळी ह्या देवीचं माहेरपण करतात। आम्ही सुद्धा सगळेजण उत्साहानं आनंदानं देवीच्या बरोबर इथपर्यंत येतो, ह्या देवीचं दर्शन घेतो आणि ह्या देवीच्या चरणी नतमस्तक होतो। असा हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला ह्या दोन देवींच्या भेटीचा हा सोहळा फार पाहण्यासारखा आणि समजण्यासारखाही आहे। कारण ही परंपरा पूर्वीच्या पासून ज्या जुन्या जाणत्या माणसाने जपली ती आतापर्यंत आम्हीही त्या पद्धतीनं ही जपत आहोत आणि पुढच्या पिढीला सुद्धा आम्ही त्या पद्धतीचे संस्कार देतच आहोत की हे जे आतापर्यंत चाललेलं आहे हे अशा पद्धतीचं हे चाललेलं आमचं देवीचं भेटणं मिळण अशा पद्धतीचं कायम स्वरूपाचं पुढे चालू राहील असं बोलतो आणि ह्या दोन्ही देवीच्या चरणी नतमस्तक होतो आणि इथे थांबतो। दापोली तालुक्यातील रुखी एक छोटस निसर्गामध्ये नटलेलं गाव असून गेल्या अखंडित या अक्षय तृतीयाच्या निमित्ताने या ठिकाणी जत्रोत्सव साजरा केला जातो आणि या कार्यक्रमासाठी अखंड पंचक्रोशीतून वेगवेगळे भक्तजन या ठिकाणी येऊन या जत्रेचा आस्वाद घेतात। खऱ्या अर्थाने या जत्रेचं महत्व पाहिलं तर ज्यावेळी अक्षय तृतीयेच्या वेळी लोट्याच्या माला परशुरामचं फार मोठं एक मंदिर आहे आणि त्या मंदिराला अनुसरून पद्मावती देवी या देवीचा फार मोठा सहभाग आहे। परंतु इथे ज्या आमची कालकाई आणि पद्मावती देवी आहे त्यांची एक छोटी बहीण म्हणून मामाई देवी आमच्या शेजारच्या गावात सेरवली गावामध्ये आहे। या सेरवली गावाचं आणि रुखीचं फार जुनं अतूट नातं आहे आणि त्या परंपरेनुसार अखंड या दिवशी संपूर्ण सेरवलीचे लोक सन्मानाने आपल्या देवी बरोबर या देवीशी येऊन या दोन्ही देवींची भेट एकत्र होते आणि लोकांचा उत्साह अतिशय खूप असतो। पालखी नाचवणे किंवा एकत्रपणे येऊन मौज मजा करणे हे महत्व फार महत्वाचे आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 3.5 मूर्तांपैकी एक मूर्त जो म्हटला जातो तो हा अक्षय तृतीया। आजच्या या दिवशी या दोन देवीचे दर्शन घेतल्याने संपूर्ण वर्षामध्ये आपल्याला कधीही काही कमी पडत नाही अशी एक आख्यायिका किंवा दोन्ही देवींची श्रद्धा लोकांच्या मनामध्ये कायमची बसलेली आहे। म्हणून शहरामध्ये विविध प्रकारे गेलेले लोक आजच्या या दिवशी आपल्या देवीच्या श्रद्धेपोटी या ठिकाणी हजर राहून दोन्ही देवींचे दर्शन घेतात। तसंच या गावामध्ये इतर समाजाचे लोक सुद्धा या कार्यक्रमामध्ये या जत्रेमध्ये सहभागी होऊन कुठलाही जातीभेद न बाळगता धार्मिक एकात्मता म्हणून या कार्यक्रमाला पण आपण स्वरूप द्यायला हरकत नाही। अशा प्रकारचा हा जत्रोत्सव दोन्ही गावांच्या माध्यमातून होत असतो आणि दोन्ही गावांचं एकमेकाला सहकार्य असं असतं। दोन्ही गावांची मंडळ एकमेकाला सहकार्य करून आपापल्या पद्धतीने सन्मान देऊन हा कार्यक्रम आतुरतेने पार पडतात। त्याचप्रमाणे गावदेवी विकास मंडळ रुखी मुंबई व महिला मंडळ यामध्ये संपूर्ण भाग घेत असून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी होत नाही। म्हणून मामाई देवी आणि कालकाई देवी या दोन्ही देवांच्या संगनमताने आम्ही पुढील वाटचालीत या दोन्ही गावातल्या सभासदांना नागरिकांना शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम योग्य पद्धतीने पार पाडू अशी लोकांना आश्वासन देतो। आमच्या कालकाई पद्मावती देवीचं आणि मामाई देवीचे जे नातं आहे आणि त्यांची जी पहिली भेट आल्या जी सोनारवाडी म्हणून ते गाव आहे
आपल्या रुखीमध्ये वाडी आहे आणि त्या ठिकाणी तिचा जो स्पॉट आहे मिलनाचा, तो जर आपण प्रत्यक्ष डोळ्याने तो पाहिला तर त्याच्यात एक वेगळाच आनंद आहे आणि वेगळंच त्यांचं रूप आहे. आणि ह्या देवींची जी पूर्वजा म्हणजे आज 350 वर्षापासून जी त्याची भेट होते आणि ते मिलन आहे, आज आम्ही प्रत्यक्षात त्या देवीच्या गळ्यातल्या ज्या कंठ आहेत त्याच्यावरती आम्हाला 150-200 वर्षाचा रेकॉर्ड भेटतो. परंतु त्याच्या पूर्वजीपासून तो त्यांचा मिलन सोहळा जो चालू आहे तो आम्ही दोन्ही गावांनी शेरवली आणि रुखी गावांनी तो सोहळा अगदी आनंदात मध्ये साजरा करून तो परंपरेप्रमाणे तो सोहळा आम्ही पुढे चालत ठेवू. मी दोन्ही गावांच्या ग्रामस्थांना अशी विनंती हात जोडून करेन की पुन्हा काही होतील, काय दिवस येतील, काय जातील, सुख दुःख ही प्रत्येकावरती आहेत. जसे आपण सर्व दोन्ही गावांनी मिळून आपले जे हे नातं टिकून ठेवलंय, भविष्यात सुद्धा ते नातं टिकावं आणि ही परंपरा कायम ठेवावी. आजूबाजूच्या पंचक्रोशीच्या लोकांना सुद्धा मी विनंती करीन की बाबांनो, ह्या दिवशी तरी अक्षय तृतीयेच्या दिवशी तरी आपल्या गावातील कार्यक्रम बाजूला ठेवून ह्या देवीच्या दर्शनाच्या द्या. आणि ह्या देवींच्या दर्शनाचे एक महत्व असं आहे की ज्या देवी भक्ताला हाक मारेन, ज्या भक्ताने, की ती देवी धावून जाते. आणि त्या देवीची एवढी शाश्वत या देवींची आहे की तुमचं कुठलंही काम ते अडवून ठेवीत नाही. फक्त तुमचा त्याच्यावरती मनापासून आणि आत्मविश्वास पाहिजे, विश्वास पाहिजे. तर ह्या देवींची जी परंपरा जत्रेची आहे ती कायमस्वरूपी टिकावी असे मी आमच्या पाटील बाबांना पण सर्व ग्रामस्थांना पण असे विनंती हात जोडून करीन की त्यांनी जी परंपरा त्यांच्या आजोबापासून जी परंपरा आहे ती त्यांनी चालवत ठेवलेली आहे. आमच्या येणाऱ्या पाठीमागच्या सुद्धा लोकांनी ती परंपरा चांगल्या रीत्याने चालू ठेवावी अशी मी त्यांना विनंती करून मी इथे थांबतोय. आणि ह्या देवीचा सर्वांना आशीर्वाद मिळावा अशी मी देवीच्या चरणी हात जोडून प्रार्थना करतो. असं जातं चल आता आलाच बकरा बनवली मला. व्हिडिओ बनवून होते पंडित दिसली पाहिजे. इथून नाही बघ, इकडे लहान पोरांची खेळणी घेतात. कोण हे बघ या दोघी इकडं. अगं ग
अरे मित्रांनो आम्ही जत्रेमध्ये फिरतोय असेच. तुम्ही दिसलं पाहिजे. चल परत जा. चल असं जाऊ आपण व्हिडिओ मध्ये असं जाऊ आपण. जा काका हो जा टुपण आणल्यास ना हो टुपण आणल्यास ना जा जा आतमध्ये अरे नाचून दाखवतो जा बा. पाय बाजून आला तुला पडतोय काय करायचंय चल. पहिले वाट लावून टाकलीस त्यांची वाट आता जाहिरातची. तुमचा माणूस दिसत नाही काय झाला काय माहित. गेली का काय म्हणजे आपण यार सुजितला असं काय काय हो? व्हिडिओ व्हिडिओ दिसले पाहिजे सगळे. पेट्रोल पाहिजे आम्ही आता घरी. गर्दी पण आहे थोडी आहे तशी. चला पटापट. कोण पाहिजे विषय ही तर मागाशी होती इथं मला भेटली मागाशी. इथं कुठेतरी होते. त्याच्याकडे चना शेंगदाणा भेटतात. हाय घेतले आमची पण काढा हाय आले 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 ते नाही माहित. जत्रा फिरवा भावाजी ना घे. हा दिसत या साईडला दुकानं वगैरे आहेत माणसं वगैरे आहेत तशी. ओव्हर ऍक्टिंग के पैसे काटे बरोबरच करताय मी हा हो. या साईडला खेळणे वगैरे आहेत लहान पोरांचे. हाय दिसलं तर मित्र आपण दुसऱ्यांदा आलो या साईडला परत. इकडे काय गुलाचं दुकान आहे. एक दुकान ओलांडून पुढे हो मुंबईला जायला मुंबई 100 रुपये. इकडे कोकणी किंग विशाल. कोकणी किंग दुसऱ्यांदा मीटअप झाला. दुसऱ्यांदा मीटअप. ओव्हर ऍक्टिंग के पैसे काटो. दिसलं नक्कीच. या साईडला लहान पोरांचा खेळण्यासाठी. आणि आम्ही आता दुसऱ्यांदा फिरून आलो परत इथे. काय घेतले मी का अजून घेतला नाही सामान. हाय दिसलात. तुझ्या गँग मध्ये जा. अपनी गैंग इधर है. मामाच बस चालवतो तो. मामाच 220. हो सेमच आहे. दादा गेला प्राईस बघून. दादा घे नको नको. ए,
काय घेतलंच नाही काय नाही फिरावते नाही दिवस कोणती घेऊया देता मी घे इथून ह्या साईडला ॲक्सिडेंट घेतला सर्वांनी बघा खातात. वाजव वाजव एकटे एकट्यात खरेदी इकडे एक वाढावं आणि तिघे जण बघा इकडे दोघा हा एकटा इकडं. हे बाबू नको रे वाट लागेल रे बाबू रेड वालीच घेते तर मित्रांनो जत्रा संपल्या आता चाललो घरी आम्ही आणि आता दुकानं पण झालेत कमी आता.